तर आज होती दत्त जयंती आणि दत्त जयंतीचं जायचं ठरलेलं ते म्हणजे नरसिंहवाडी. सकाळचं कोण घरात नव्हतं त्यामुळे संध्याकाळचं जायचं असं ठरलं आणि रात्रीचं नरसिंहवाडीला हा आपला पहिलाच अनुभव होता. पण त्याआधी आम्ही पोहोचलो ते म्हणजे नांदणीमध्ये, कारण नांदणीमध्ये आपल्या बबलू भावाचा बँजो चालू होता. भावानं गाडीने सगळा सेटअप नवीन केला, एकदम खतरनाक दिसत होता. मग तिथं 2-3 गाणी जी वडलीत आणि तिथनं डायरेक्ट पोहोचलो ते म्हणजे नरसिंहवाडी. दत्त जयंती असल्यामुळे गर्दी पण भरपूर, त्यामुळे गाड्यातून जरा लांबच जाऊन असं चालतच मंदिराकडे जायला लागत. मग आम्ही पण जरा लांबच गाड्या लावल्या आणि मंदिरात आत गेल्या गेल्या बघतोय तर गर्दी अशी अपाट होती, पण भारी वाटत होतं कारण रात्रीचा विषयच वेगळा. मंदिराला लाइटिंग तिने एकदम खतरनाक केली, त्यामुळे आतला विषयच वेगळा वाटत. दर्शन त्यांनी घ्यायच्या आधी पहिला जाऊन म्हणलं नदीच्या पाण्यात जाऊन नदीच्या काठावरची ती गार हवा आणि भक्ती रसात न्हालेलं एक वातावरण, दोन्हीचा संगम कसा एकदम कडक झाला. गर्दी अशी होती की आपल्याला इथनं समोरनं दर्शन घ्यायला लागत होतं, म्हणजे गाभाऱ्याच्या समोर. दर्शन त्यांनी करून झाल्यावर म्हणलं पहिला प्रसाद घेऊया. तर प्रसाद म्हणजे काय, तर आपल्या नरसिंहवाडीचे पेढे. फेमस म्हणजे पेढेच आहेत, त्यामुळे इथं अशी भरपूर दुकान आहेत. बघल तिकडे तुम्हाला दुधाचा, खव्याचा आणि या पेढ्यांचा वास. रात्रीचं 12 वाजा आलेलं तरी ही गर्दी काय अजून हटत. तिथलं सगळं आवरून झाल्यावर परत आपण लागलो घराच्या वाटेला. तर भावना आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या आयडीला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.